कॅफे मूनलाइट? हा हो हो माहितीये मला. हा चालेल, पण नक्की तिकडेच येणार आहे का ती? बर, अविनाश येणार म्हणजे काय, मला त्याला घेऊन यावं लागणार आहे. मागे एक दोनदा असे प्रयत्न केले पण ते फसले, म्हणून मी फार अपेक्षा ठेवत नाही, पण प्रयत्न करणंही सोडत नाही. कारण त्याला त्याची काळजी नसेल, पण आई म्हणून मला त्याची काळजी आहे ना. हा, त्यामुळे हा सुद्धा प्रयत्न करून बघायचा. येते मी. ओके. कॅफे मूनलाइट. आता ही मुलगी तरी अविनाशला आवडायला हवी. तुझं हसणं आणि लाजणं झाल्यानंतर सांगणार आहेस का काय झालंय ते? सांगते. सांग, कशासाठी बोलवलंय? मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय? सिक्रेट आहे. काय? आऊ, अविनाश सरांसाठी मुली शोधताय. नंदिनी, तुला आरामाची गरज आहे. झालं परत सुरू? तू आता आदिती आणि सरांचं लग्न जुळवून देणार आहेस? अहो नाही, मी याबद्दल काही बोलले का? तुला मी मागे बोललो होतो. हो म्हणजे माझ्या मनात तेच आहे, पण मी गप्प होते ना. मी काही बोलले का? हा म्हणजे अविनाश सरांना जर मुलगी आवडली तर बाकी सगळे मार्ग मोकळे होतील. काय? कळतच नाही यांना. अहो म्हणजे काय? हो सांगते, सगळं सांगावं लागतं. म्हणजे आता बघा ना, आज अविनाश सरांचा मुली पाहण्याचा कार्यक्रम आहे. अविनाश सरांना जर मुलगी आवडली तर आदिती वाचेल. का? म्हणजे तुम्ही जोड्या जुळवणार नाही ना? हा पण त्याबद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की अविनाश सरांचं जर जुळलं तर मग ते लग्नाला बोलवतील ना. हा, मग लग्नानंतर ते फिरायला जातील. त्यांच्या फिरण्याबद्दल नाही बोलत आहे मी. लग्नानंतर अविनाश सर ऑफिस मध्ये येतील, कारण त्यांना कामाची खूप आवड आहे. हो अहो, पण लग्नानंतर काय चाललंय तुझं? तू प्रश्नपत्रिका काढतेस का? सरांचं लग्न होईल का? लग्न झाल्यानंतर ते काय करतील? सरांचं लग्न होतंय, माझं नाही. अविनाश सरांचं लग्न झालं तर जय सुटेल. का जय? आता जय का सुटेल? काही नाही, लग्न नाही. लग्न नाही. सारखं लग्न नाही. अहो झालं यांचं पुन्हा सुरू.